हॅलो पॅरेंट्स आणि स्टुडंट, आज इंग्रजी रीडिंगचा आपला डे 3 आहे. हा दिवस 3रा आहे. जर तुम्ही याच्या अगोदरचे 2 दिवस पाहिले नसतील तर ते नक्कीच जाऊन आपल्या प्लेलिस्टला व्हिजिट द्या. इंग्रजी शिकण्याची इंग्रजी शिका मराठीच्या मदतीने अशी तुम्हाला प्लेलिस्ट भेटेल आपल्या चॅनलवर. तिथे जाऊन तुम्ही नक्कीच बाकीचे व्हिडिओही पहा आणि त्यानंतर हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला डिटेल समजेल. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्सनंट वॉवेल ब्लेंड पाहिलेले, वॉवेल ए चा ब्लेंड आपण पाहिलेला. आज आपण वॉवेल ई चा ब्लेंड पाहणार आहोत. AEIOU हे जे स्वर आहेत ते जेव्हा कॉन्सनंट बरोबर येतात तेव्हा कसा साऊंड क्रिएट होतो हे मुलांना जरूर शिकवा. त्यामुळे मुलांचं रिडिंगचं स्पीड वाढेल. हे मी आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं. फक्त फोनिक्स A to Z सांगून शिकवले म्हणजे मुलं रीड करणार आहेत का? तर त्यांना रिडिंगला खूप वेळ लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला ही पुढची गोष्ट त्यांना नक्कीच इंट्रोड्यूस करायची आहे. त्यासाठी आधी तुम्ही वॉवेल ए चा ब्लेंड मुलांना शिकवा आणि तो प्रॉपर आल्याच्या नंतर वॉवेल ई चा ब्लेंड शिकवा. तर त्या आणि हे शिकवल्यामुळे तुमची मुलं हे जे CVC वर्ड आहे ते रीड करणार आहेत खूप इझिली आणि त्यांचा स्पीडही वाढणार आहे. तर चला आज पाहूया वॉवेल ए चा ब्लेंड. इथे तुम्हाला दिसत असेल ई लिहिलेला आहे. वॉवेल ई चा साऊंड तुमच्या मुलांना माहीतच असेल. ईचा साऊंड आहे एक. आणि आपल्या चॅनलवर मराठीच्या मदतीने आपण इंग्लिश शिकवत आहोत. त्याचबरोबर आपल्या मराठीच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद आहे. त्यामुळे तुम्ही मराठीची ही प्लेलिस्ट नक्कीच जाऊन पहा आणि त्याबरोबर इंग्लिश पहा. आणि आवडले तर जास्तीत जास्त पॅरेंट्स पर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. A to Z जे काही लेटर आहेत त्यांचे साऊंड मुलांना माहीत आहे. मी इथे लिहिलेले आहेत बाजूला. मुलांना कन्फ्युजन व्हावे, मुलं कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी इथे लिहिलेले आहेत. फर्स्ट मी सगळे जे काही लेटर आहेत ते लिहिलेले आहेत. इथे पाहत असाल तुम्ही बी चा साऊंड आहे ब, डी चा साऊंड आहे ट, एफ चा साऊंड आहे फ. तुम्हालाही असंच लिहायचं आहे जसं मी लिहिलेलं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मुलांना स्वतः घरी शिकवा. आता इथे बी लिहिलेला आहे. बी जर एकटा असेल तर त्याला काय बोलायचं? ब. बी जर एकटा असेल तर त्याला ब बोलायचं. डी एकटा असेल तर ड बोलायचं. एफ एकटा असेल तर फ बोलायचं. पण जेव्हा ह्या बी पुढे किंवा ह्या डी पुढे जेव्हा ई वॉवेल येतो तेव्हा त्याचा साऊंड काय होतो? बीचा साऊंड ब आणि ईचा साऊंड ए. ब ब ए बे. ब ए बे. सेम डी एकटा असेल तर ड, त्या डी पुढे ई आला तर ड ए डे. फ ए फे. जी एकटा असेल तर त्याला ग बोलायचं, पण त्या जी पुढे जर ई दिसला तर काय बोलायचं? गे. मुलं लहान असतील सुरुवातीला त्यांची प्रॅक्टिस तेवढी नसेल तर ब ई बे ड ई ब ए बे ड ए डे फ ए फे ग ए गे. पण जेव्हा एकदा मुलांची चांगली प्रॅक्टिस होईल त्यानंतर तुम्हाला मुलांना पटपट बोलायला शिकवायचं आहे. मुलांनी एच आणि ई पाहिलं तर त्याला लगेच बोलता आलं पाहिजे हे. जे आणि ई पाहिलं तर लगेच त्याला समजलं पाहिजे की हा जे आहे. के आणि ई पाहिलं तर मुलांना लगेच कळलं पाहिजे की हे के आहे. इतपत तुम्हाला मुलांची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. ल ई ल ए ले म ए मे हे थोडे दिवस ठीक आहे. पण तुम्हाला जर मुलांचं स्पीड वाढवायचं असेल रिडिंगचं तर पटपट पटपट मुलाला वाचता आलं पाहिजे. ने पे रे से टे वे ए झे असं मुलांचं तोंड पाठ करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही गंमत पाहाल की मुलं किती छान रीड करत आहेत. त्याचे काही मी इथे एक्झाम्पल लिहिलेले आहेत ते मी तुम्हाला आता सांगते. वाय डब्ल्यू आणि व्ही आणि डब्ल्यू मध्ये मुलं कन्फ्युज होतात. तेही कसं ओळखायचं, व्ही लिहायचा का डब्ल्यू लिहायचा ते मी अगोदरच्या व्हिडिओतही सांगितलेलं आहे. आता इथे बघा, CVC वर्ड म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एक कॉन्सनंट असतो, एक वॉवेल असतो आणि पुन्हा एकदा कॉन्सनंट असतो. मुलांना नेहमी सांगा जेव्हा पण आपण इंग्रजी रीड करतो तर त्या प्रत्येक वर्ड मध्ये एक तरी वॉवेल हा असणार आहे. विदाउट वॉवेल वर्ड बनणार नाही.
त्यामुळे प्रत्येक वर्डमध्ये एक तरी वॉवेल हा असणारच आहे. आता इथे पहा, आता मुलांना हा ब्लेंड वाचता येतोय, ब ए बे. प्रॅक्टिस चांगली झाली का मुलं डायरेक्ट काय बोलणार आहे, बे. आणि इथे डी दिसतं, तर डीचा साऊंड काय आहे मुलाला विचारायचं, ड. बे ड, बेड. मुलाचा स्पीड कमी असेल तर मुलं कशी वाचणार आहे, ब ए ग, बे ग, बे. ह्याच्यात वेळ जातो. त्यापेक्षा जर तुम्ही मुलांना कॉन्सनंट वॉवेल ब्लेंड शिकवले, पटपट दिसल्या क्षणी मुलाला ना प ए पे बोलायची गरज लागली नाही पाहिजे. थोडे दिवस ठीक आहे, पण तुम्ही एवढी एवढी जास्त प्रॅक्टिस करून घ्या की पी आणि ए दिसला की मुलांनी लगेच पे बोललं पाहिजे. आणि जीचा साऊंड क, पे ग, पे. मे न, मेन. जे ठ, जे. पे ट, पे. रे ड, रेड. डे न, डेन. पुढे मी लिहिलेली नाहीये, पे न, पेन. ने छ, नेट. वे छ, वेट. वे ड, वेट. ले ग, ले. हे न, हे. ते न, ते. मे ट, मेट. वे छ, वेट. एवढं सोपं आहे, म्हणून ह्याला खूप इम्पॉर्टन्स आहे. तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना कॉन्सनंट वॉवेल ब्लेंड शिकवा. आणि आपला डे 3 जर तुम्ही फर्स्ट टाइम पाहत असेल तर डायरेक्ट हे मुलांना शिकवू नका. प्लेलिस्ट पहा, त्याच्यात फर्स्ट पासून व्हिडिओ आहे. तुम्ही त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जे शिकवलं आहे ते जेव्हा मुलाला प्रॉपर येईल तेव्हाच तुम्हाला नेक्स्ट डेकडे वळायचं आहे. अजिबात घाई करू नका. घाई केली तर मुलाला समजणार नाही आहे. आणि जर बेसच पक्का नसेल तर पुढे नेक्स्ट डे शिकवण्यात काहीच पॉइंट नाही आहे. त्यामुळे डे 1 एकदम परफेक्ट करून घ्या, त्यानंतरच डे 2 करा. आणि त्यानंतर आजचा जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तो करून घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त पॅरेंट्स पर्यंत पाठवा. आणि नेक्स्ट व्हिडिओ जरूर पाहायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी वॉवेल आय बद्दल सांगणार आहे, तर नक्कीच व्हिडिओ पहा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओसह.